उद्या होणाऱ्या चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी 3 ते 4 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे। येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन देखील आता सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की येणाऱ्या प्रत्येक भाविकाला स्वच्छता असेल, त्याचबरोबर शौचालय असेल, त्याचबरोबर मुबलक पाणी असेल, अशा सगळ्या गोष्टी भाविकांना मिळाव्यात यासाठी प्रशासनाने आता खरं तर खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्या गोष्टी भाविकांना कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी 5 ठिकाणी खरं तर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना देखील खरं तर करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की आता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपण आलेलो आहोत। चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये देखील एक आपत्ती व्यवस्थापन कक्ष तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 65 एकर असेल, पत्रा शेड असेल, त्याचबरोबर प्रांत कार्यालय असे वेगवेगळ्या 5 ठिकाणी खरं तर अशी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत। या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्रत्येक विभागातील 2-2 कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेले आहेत, जेणेकरून भाविकांना एका जागी सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी खरं तर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत। आणि आपण जर बघितलं 24 तास हे आपत्ती व्यवस्थापन कक्ष खरं तर सुरू राहणार आहेत, म्हणजे जेणेकरून जे येणारे भाविक आहेत त्यांना कोणतीही अडचण आली तर त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। आपण जर आता बघितलं तर चंद्रभागेच्या पात्रामध्ये देखील मुबलक पाणी खरं तर प्रशासनाने सोडलेलं आहे, त्यामुळे अनेक भाविक हे खरं तर चंद्रभागेच्या पात्रामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर 65 एकर परिसरामध्ये देखील भाविकांची खरं तर चांगल्या पद्धतीची प्रशासनाने यंदा सोय केलेली आहे। त्या ठिकाणी देखील भाविकांना पिण्याचं पाणी असेल, 24 तास लाईट असेल, त्याचबरोबर प्रत्येकाला प्लॉट देण्याची देखील व्यवस्था खरं तर प्रशासनाने केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत उद्या होणाऱ्या चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी संपूर्णपणे आता तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे प्रत्येक भाविकाला ह्या सगळ्या सुरक्षेपासून अगदी त्यांच्या पिण्याच्या पाण्यापर्यंत सगळ्या सुविधा एका जागी मिळाव्यात यासाठी 5 ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इतापे यांनी आता दिलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।